नमस्कार मित्रांनो, आज आपण एका महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत. ज्याच्यामध्ये आपण काय पाहणार आहोत, तर आपण एखादी केस तयार केली, तर केस तयार केल्यानंतर ती कोर्टाच्या फ्रेमवर्कमध्ये बसते का? आपण ज्या पद्धतीनं कायदा वाचलेला आहे, त्या पद्धतीनं आपण पक्षकारांकडून घेतलेली माहितीच्या अनुषंगानं आपण जी केस तयार केलेली आहे, ती कायद्याच्या पद्धतीमध्ये मेन्शन करत असताना आपणाला काही बेस आहे का? हे जर पाहायचं असेल, तर सर्वात महत्त्वाचं तुम्हाला काय पाहावं लागेल, तर त्यामध्ये अशा स्वरूपाचे काही निकाल पूर्वी झालेले आहेत का? हे आपणाला पाहावं लागेल. म्हणजे आपणाला जर एखादा मुद्दा आता आपण जो मुद्दा पाहणार आहोत, केस लॉज कसे शोधायचे त्या अनुषंगानं आपण एक केस तयार केलेली होती ज्याच्यामध्ये वर्कमन कंपन्सेशन जो जुना कायदा होता त्याचा आता एम्प्लॉयी कंपन्सेशन ॲक्ट झालेला आहे. तर एम्प्लॉयी कंपन्सेशन ॲक्टमध्ये सॅलरी किती पकडली पाहिजे, मॅक्सिमम सॅलरी आणि मिनिमम सॅलरी या संदर्भात आपलं म्हणणं असं आहे, की मॅक्सिमम सॅलरी ही त्याची जी त्याला पे जे केलं जातंय कंपनीकडून किंवा ओनरकडून, ती त्याची ॲक्चुअल सॅलरी ही पकडली पाहिजे, असं आपलं म्हणणं होतं. पण इन्शुरन्स कंपनीकडून आणि एका नोटिफिकेशनमध्ये असं आलेलं आहे, हे ते नोटिफिकेशन आपल्याला स्क्रीनवरती दिसतंय, की ज्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे, की इथं सॅलरी किती पकडायची आहे, तर ₹8,000. इन्शुरन्स कंपनीचं असं म्हणणं आहे, की ₹8,000 च्या वरती तुम्हाला सॅलरी पकडता येणार नाही. मग अशा स्वरूपाचे काही आपणाला केस लॉ शोधायचे आहेत, की ज्याच्यामध्ये ₹8,000 पेक्षा जास्त पगार पकडला असेल. तर आपण काय करतो, तर आता Googleवरती जातोय आणि Googleवरती आपण काय करतोय, सुरुवातीला आपण सर्चमध्ये गेलं, हे जुनं तिथं पाहिलेलं होतं. आता इथं आपण शोधतोय, तर पहिल्यांदा काय शोधतोय, तर एम्प्लॉयी कॉम्पेन्सेशनमध्ये आपणाला सॅलरीड पर्सन आपण काय म्हणतोय सॅलरीड पर्सन. आता इथं दिसतंय सर्च मारलेलं आहे. सॅलरीड पर्सन सॅलरी 30,000 कुठं पकडलेली आहे का? हे आपण इथं पहिल्यांदा सर्च मारतोय. तर इथं काय दिलं, व्हेन कॅल्क्युलेटिंग कॉम्पेन्सेशन अंडर एम्प्लॉईज कॉम्पेन्सेशन ॲक्ट फॉर ॲन एम्प्लॉयी विथ अ सॅलरी ऑफ 30,000 पर मंथ, द मॅक्सिमम मंथली वेजेस कन्सिडर्ड इज लीगली कॅप्ड ॲट 15,000. आता इथं म्हटलं आहे, की 15,000 मॅक्सिमम तुम्ही पकडू शकता. तर याच्यामध्ये आपल्याला काय शोधायचं आहे, तर याच्यामध्ये पाहायचं आहे, की कुठं जादा पकडले का? आता इथं आपण जी वरती टाकलेलं आहे. आता आपल्याला काय बघायचं आहे, की 8,000 पेक्षा जास्त कुठं पकडलेली आहे का? आणि त्याला बेस सुप्रीम कोर्टाचा आहे का? मग आपण काय लिहिलं, सॅलरीड पर्सन सॅलरी 30,000 टेकन फॉर कॅल्क्युलेटिंग इन एम्प्लॉयी कॉम्पेन्सेशन ॲक्ट. त्याच्यापुढं आपण काय लिहिलं ॲक्ट इंडियन कानून. इंडियन कानून ही एक वेबसाईट आहे, की ज्याच्यावरती आपल्याला सायटेशन्स असे मिळतात. इथं इंडियन कानून टाकल्यामुळं इथं तुम्हाला पहिली केस मिळालेली आहे. तर आपण बघतोय, तर पहिल्यांदा ती ओपन करतोय. 2023 ची आहे, ज्याच्यामध्ये दिल्ली हायकोर्ट आहे. दिल्ली हायकोर्टमध्ये काय कन्सिडर केलंय आपण बघूया. याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट कन्सिडर केलंय का बघूया आपण थोडं. हां, इथं सुप्रीम कोर्टाच्या काही केस लॉज रिपोर्ट केलेल्या आहेत. 2007 ची आहे. याच्यामध्ये आता आपल्या इथं जी केस आहे ती आपण वाचूया थोडीशी, की ज्याच्यामध्ये काय झालेलं आहे. In the present case, the factual matrix is subsequently different. Respondent had threatened her evidence and
tendered her evidence mention claim petition. तर आता इथं कमिशनर ought to have grant adjustable while awarding compensation in view of the fact settlement already been received. इथं घेतलेलं आहे बघा. सेक्शन 4 ES ॲक्ट मध्ये काय घेतलेलं आहे तर 50% ऑफ मंथली वेजेस आर टू बी टेकन विथ द रिलेव्हंट फॅक्टर. आता इथं इन द प्रेझेंट केस द लर्न कमिशनर erred in restricting the monthly wages to 8,000 once the claim of last drawn wages to be 30,000 per month had been accepted. मग ज्या वेळेस 30,000 पर मंथ जर ऍक्सेप्ट केला असेल तर तुम्ही त्याची सॅलरी 8,000 ला रेस्ट्रिक्ट करू शकत नाही असं इथं म्हटलेलं आहे. आणि हे जजमेंट आपल्याला चांगलं सापडलेलं आहे की ज्याच्यामध्ये आपला जो मुद्दा होता की 8,000 पेक्षा जास्त पकडलं पाहिजे. 8,000 ही आपल्या म्हणण्यानुसार मिनिमम वेज आहे. ज्याच्यामध्ये आपण एक्सप्लेन करू शकत नाही आपली वेजेस किंवा आपली सॅलरी त्यासाठी मिनिमम 8,000 पकडलं पाहिजे. आणि इथं ज्यावेळेस आपण आपली सॅलरी 30,000 आहे असं ज्यावेळेस मेन्शन करतो त्यावेळेस 30,000 प्रमाणे पकडलं पाहिजे असं इथं कॅल्क्युलेशन दिलेलं आहे. आणि ही सर्व रक्कम इन्शुरन्स कंपनीनं कमिशनर जिथं केस चाललेली होती सुरुवातीला तिथं 2 आठवड्याच्या आत भरण्यासाठी सांगितलेलं आहे. म्हणजे ही केस आपल्यासाठी योग्य आहे. मग ही काय करायचंय तर गेट दिस डॉक्युमेंट इन पी-डी-एफ ही डाउनलोड करायची आहे. आता आपण ही डाउनलोड केली. इथं ओपन करायची आहे. ही आपण ओपन केली. म्हणजे हे डॉक्युमेंट आपण आता जी केस लॉ आहे ती मेहरबान कोर्टामध्ये दाखवू शकतो आणि त्याप्रमाणे आपला जो इश्यू आहे की जे नोटिफिकेशन आहे ते मिनिमम वेज ॲक्ट साठी आहे. म्हणजे मिनिमम अमाउंट किती पकडायची आहे याच्यासाठी आहे. हा जो मुद्दा होता त्यासाठी आपण ही केस लॉ काढलेली आहे. अशा प्रकारे तुमचे जे काही इश्यूज असतील महत्त्वाचे ते तुम्ही शोधून त्या पद्धतीनं इथं तुम्ही शोधू शकता की तुमची केस लॉ तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्हाला एखादा बेस आहे का? असं तुम्ही पाहू शकता. तर माझ्या मते तुम्हाला ही जी थोडक्यात मी माहिती सांगितलेली आहे की केस लॉ कशी शोधायची हे तुम्हाला समजलं असेल. जर काही क्युरी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला करू शकता. त्याप्रमाणे आपण त्या विषयावरती चर्चा करू शकतो. थँक यू.